ब्रेकनंतर पुन्हा स्वागत। एक मोठी बातमी समोर येते। मुंबईतील एल्फिस्टन पुलासंदर्भात बैठक पार पडलेली आहे। रहिवाशांच्या मागण्यांबाबत MMRDA म्हाडासोबत बैठक पार पडली आणि रहिवाशांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी होणार असं आशिष शेलार यांनी सांगितलंय। त्या जागेवरती MMRDA मार्फत पुनर्वसन करणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। तर एल्फिस्टन ब्रिजच्या 19 इमारतींच्या रहिवाशांचा पुनर्विकासाचा प्रश्न आता सुटलेला आहे। MMRDA कडून 19 इमारतींचं क्लस्टरमध्ये पुनर्विकास स्वतः करणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री, MMRDA आयुक्त, म्हाडा सीओंच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक पार पडली। GR निघताच एल्फिस्टन ब्रिजच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आता समोर येते। पुढची मोठी बातमी बघूया। मंत्री नरहरी झिरवळ यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। केंद्राची जलजीवन योजना फेल असल्याचा झिरवळ यांनी दावा केलाय। तर जलजीवन मिशन योजना कोणी बनवली माहिती नाही, पण योजना बनवताना नियमांचं पालन केलं जात नसल्याचं झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावरती झिरवळ यांनी जलजीवन मिशन योजनेवरती टीका केली आहे। परंतु आत्ताच्या मितीला जलजीवन हे तसं फेल योजना आहे हे मी सुद्धा मान्य करतो का त्याचं ज्या गाईडलाईन आहेत त्याच त्यावेळेला केंद्रानं ज्या बनवल्या त्या कशा बनवल्या, कोणी बनवल्या त्याचं काय आपल्याला सांगता येणार नाही। पण आज केंद्रसुद्धा मान्य करतं का बाबा त्या योजना चुकीच्या पद्धतीनं झाल्यात, म्हणून पुन्हा त्याचं रिवाईज करण्याचं, पण रिवाईज करणं म्हणजे वर्ष 2 वर्ष जातील, काय होईल सांगता येत नाही। म्हणून आजचा प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीनं जेवढा होईल तेवढा प्रयत्न मी स्वतः सांगितलं का ट्रान्सफॉर्मर बसला नसेल तर दुसरा कुठला असेल त्याच्यावरून तुम्ही टॅप करा आणि त्या लोकांना पाणी द्या। पुढची मोठी बातमी बघूया। मंत्री नरहरी झिरवळ यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। केंद्राची जलजीवन योजना फेल असल्याचा झिरवळ यांनी दावा केलाय। तर जलजीवन मिशन योजना कोणी बनवली माहिती नाही, पण योजना बनवताना नियमांचं पालन केलं जात नसल्याचं झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावरती झिरवळ यांनी जलजीवन मिशन योजनेवरती टीका केली आहे। परंतु आत्ताच्या मितीला जलजीवन हे तसं फेल योजना आहे हे मी सुद्धा मान्य करतो का त्याचं ज्या गाईडलाईन आहेत त्याच त्यावेळेला केंद्रानं ज्या बनवल्या त्या कशा बनवल्या, कोणी बनवल्या त्याचं काय आपल्याला सांगता येणार नाही। पण आज केंद्रसुद्धा मान्य करतं का बाबा त्या योजना चुकीच्या पद्धतीनं झाल्यात, म्हणून पुन्हा त्याचं रिवाईज करण्याचं, पण रिवाईज करणं म्हणजे वर्ष 2 वर्ष जातील, काय होईल सांगता येत नाही। म्हणून आजचा प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीनं जेवढा होईल तेवढा प्रयत्न मी स्वतः सांगितलं का ट्रान्सफॉर्मर बसला नसेल तर दुसरा कुठला असेल त्याच्यावरून तुम्ही टॅप करा आणि त्या लोकांना पाणी द्या। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झालाय। 21 वर्षांनंतर एवढा मोठा हल्ला झाला असं जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले। दरम्यान हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लोकांची काय चूक होती असं म्हणत मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी संताप व्यक्त केलाय। तर हल्ल्याच्या विरोधामध्ये जनता एकवटली आहे। 26 वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय। हल्ल्यानंतर बोलवण्यात आलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। उन लोगों के दुख दर्द को शायद इस असेंबली से ज्यादा कोई और असेंबली या पार्लियामेंट समझ नहीं पाएगी। इसलिए हमने चाहा कि यहां इस हाउस के तरफ से इस हमले की मजम्मत हो और उन 26 खानदानों के साथ हम अपनी जो है उनके साथ हमदर्दी करें। हम ये 22 रन का हमला 21 साल के बाद इतना बड़ा हमला हुआ है सिविलियन। हमें लग रहा था कि ये हमले जो हैं ये अब हमारे माजी का एक हिस्सा है, दे आर पार्ट ऑफ आवर पास्ट। ये हमारे आज की कहानी नहीं है, ये हमारा मुस्तकबिल नहीं है। लेकिन बदकिस्मती से बाइसरन ने दोबारा वो हालात यहां पैदा किए।